नवी मुंबईमध्ये वाहतूकदार संपाचा एपीएमसी मार्केटवरती परिणाम झालाय। परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी आल्यानं भाजीपाल्याची आवक घटली आहे आणि परिणामी भाजीपाला दरामध्ये 20 ते 25% वाढ झालेली आहे। दरम्यान मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमधून या परिस्थितीचा आढावा घेतलाय विनायक पाटील यांनी। केंद्र सरकारने बनवलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये वाहतूकदार संघटना आक्रमक झालेली आहे आणि संप पुकारण्यामुळे याचा मोठा परिणाम हा जनजीवन विस्कळीत होण्यामध्ये झालेला आहे। मी सध्या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि याच भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातनं आणि आजूबाजूच्या राज्यातनं देशभरातनं भाजीपाल्याची आवक होत असते आणि संपाचा फटका बसल्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटलेली आहे। साधारण जर आपण पाहिलं तर रोज या ठिकाणी 600, 750, 700 पर्यंत गाड्यांची आवक होत असते। मात्र संपामुळे आहे ते ही आवक घटलेली आहे आणि गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश हे आजूबाजूची जी राज्यात या राज्यातनं आहेत ते गाड्या कमी आलेल्या आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी आजची जर आवक पाहिली तर 500 ते 550 गाड्यांची आवक झाली आहे। त्यामुळे 150 गाड्यांची आवक कमी झालेली आहे आणि याचा परिणाम आहे तो भाजीपाल्याच्या किमतीवरती झालेला आहे आणि भाजीपाल्याच्या किमती जर आपण पाहिलं तर 20 ते 25% वाढलेले आहेत। त्यामुळे आजचा परिणाम आहे तो भाजीपाल्यावरती झालेला आहे आणि संप जर असाच कायम राहिला, विस्कळीत जर राहिला तर मात्र पुढील 2-3 दिवसामध्ये भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाहीत। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।